महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होईल. आमच्या आणि त्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम नाही. युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. त्यांच्या युतीबाबत ते आपापसात ठरवतील. कुणी साथ घालायची, कुणी प्रतिसाद द्यायचा आहे तेच ठरवतील. त्या दोघांच्या युतीशी माझा काय संबंध, आता तरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी असं काही नाही. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुती म्हणून विधानसभा लढलो आणि जिंकलो. महायुती म्हणूनच पुढच्या निवडणुका लढू. महायुती म्हणून मजबूतीने लढणार आणि मजबूतीने जिंकणार. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. एकत्र येणं अथवा न येणं हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला मी उत्तर देऊ शकत नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. मात्र भविष्यात आमच्या विचाराशी सहमत असलेले पक्ष जोडले जाऊ शकतात. सुनील तटकरेंच्या विधानानं पुन्हा चर्चा. ठाकरेंनी एकत्र येणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. भूमिका स्पष्ट होईपर्यंत ठाकरेंच्या युतीवर बोलणं योग्य नाही. ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीच्या चर्चांवर देसाईंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यास चांगली गोष्ट आहे. मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते युतीमुळे खुश होतील. चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया. मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. शिवसेनेच्या नेत्यांनी युतीसाठी सकारात्मक भूमिका मांडली. वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया. शेवटी मराठी माणसाची एकजूट महत्वाची आहे. महाराष्ट्र धर्माची बूज, प्रतिष्ठा, सन्मान राखणं महत्वाचं आहे. राज उद्धव ठाकरे युतीच्या चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांनी सूचक ट्विट केलं. गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी. गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन. 8 कोटी मराठी जनता या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहे. बॅनरवर उल्लेख. प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 2 भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील. संजय राऊतांचं विधान. तर आमच्यात आणि त्यांच्या पक्षामध्ये कोणतीही चर्चा नाही. संजय राऊतांच्या दाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार. राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट. सूत्रांची माहिती. तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत वक्तव्य करू नका. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. सूत्रांची माहिती. राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंचा हात सोडला तर इकडे पण हे हात सोडतील. 2 भावांचे हात एकत्र आल्यावर कोणाची हात धरायची गरज पडणार नाही. राज उद्धव ठाकरे युतीवर सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य. सरकारनं जालिंदर सुपेकरांना साईड पोस्टला टाकलेलं आहे. सुपेकरांवरील आरोपांची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. जालिंदर सुपेकरांच्या मुजोरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. सुपेकरांच्या मुजोर वागणुकीसंदर्भात कारवाई करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा. जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआयकडून ते पैसे घ्यायचे. दिवाळीला सोनं घ्यायचे. गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार. अंजली दमान यांची माहिती. जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोप तपासायला हवेत. नाहीतर ज्या प्रकारे माझ्यावर मीडिया ट्रायल झाली तसा भाग असू शकतो. एकनाथ खडसे यांचं वक्तव्य. जालिंदर सुपेकरांच्या आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार. कैदी गायकवाडकडे 550 कोटी मागितल्यासह सुपेकरांवर 6 मोठे आरोप. जालिंदर सुपेकरांकडून 2 वर्षांमध्ये तब्बल 102 कारागृह कर्मचाऱ्यांच्या बदल्या. अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या बदल्यांमध्ये रेकॉर्ड. कारागृह विभागावर बदलीमध्ये सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी लाखो रुपये घेतल्याचा आरोप. पैशाने सगळ्या यंत्रणा प्रभावित केल्या जात आहेत. हगवणे कुटुंबियांचे पोलीस खात्यामध्ये अनेक ओळखीचे अधिकारी आहेत. सुषमा अंधारेंचा आरोप. शिवरायांच्या काळामध्ये हगवणे कुटुंब असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कडेलोट केला असता. आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास. हगवणे जेसीबी विक्री गैरव्यवहार प्रकरणी शशांकच्या मित्राला बेड्या. जेसीबी शशांक हगवणेच्या ताब्यात देण्यासाठी रिकव्हरी एजंटसोबत मध्यस्थी भोवली. एकनाथ शिंदेंमधील डेडिकेटेड कॉमन मॅनचं पुन्हा दर्शन. किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईमध्ये चाललेल्या रुग्ण महिलेला स्वतःच्या विमानातून नेलं. एकनाथ शिंदेंकडून रुग्ण महिलेची विचारपूस. नितेश राणे थोर इतिहास तज्ज्ञ. जितेंद्र आव्हाडांची टीका. नितेश राणे रामाचा अवतार घेतील, कृष्णाचाही अवतार घेतील. आव्हाडांचं वक्तव्य. कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांची किंमत नाही. शेतकऱ्यांना असं बोलणारे असे कृषी मंत्री असतील तर महाराष्ट्राचं भलं झालं. जितेंद्र आव्हाड यांचा माणिकराव कोकाटेंना टोला. एआयचा वापर कोण कुठे कसा करतो हे समजतच नाही. अजित पवारांनी एआय फोटोवरून मिश्किल वक्तव्य केलं. एआयद्वारे बनवण्यात येणाऱ्या फोटोसंदर्भात अजित पवार बोलत होते. पाकिस्तानला भारतामध्ये दंगली घडवायच्या होत्या. काश्मीरचं पर्यटन कमी करायचं होतं. त्यामुळेच पाकिस्ताननं पर्यटकांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला कायम पराभवाची आठवण करून देईल. जम्मू काश्मीरच्या कटरामधून मोदी पाकिस्तानवर परसले. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला. निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार.
निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका. अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून घरभाडं भत्ता नाही. सूत्रांची माहिती. देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज. वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नितेश राणेंची तक्रार करणार. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य. संजय शिरसाटांनी नियम डावलून मुलाच्या नावाने शेंद्रा एमआयडीसीमध्ये 6 कोटींची जागा घेतली. तिथे मद्य निर्मिती केली जाणार. इम्तियाज जलील यांचा आरोप. नाशिकच्या दत्ता गायकवाड यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती केली. सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा तीव्र विरोध. बडगुजर समर्थकांकडून सीमा हिरे यांना उद्देशून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल. अंबड पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नक्षलविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार. 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पथकाला यश. एएसपी एम रमेश, विशाल नागरगुजेंसह 17 पोलीस जवानांचा सत्कार. मुक्ताई पालखी सोहळ्याप्रसंगी एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंकडून सत्कार. मात्र यावेळेला गिरीश महाजनांनी खडसेंकडे डोकावूनही पाहिलं नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पंढरपुरात पालखी मार्गाची पाहणी. बाजीराव विहिरीजवळच्या मार्गावरील बॅरिकेड काढण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. वाखरीमधील पालखी तळावर भरणारा जनावरांचा बाजारही स्थलांतरित करण्याची घोषणा. जळगावमध्ये एकनाथ शिंदेंचा लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षातून प्रवास. रिक्षामध्ये गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन बसले होते. काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुखांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शारंगधर देशमुख हे कोल्हापूर पालिकेचे काँग्रेसचे माजी गटनेते. शारंगधर देशमुख सतेज पाटील यांचे निकटवर्तीय. अहिल्यानगरमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यादरम्यान अनेक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती. अजित पवारांनी रेबीज झालेल्या श्वानाला वर्षा सभागृहामध्ये आमदार केलं. हा श्वान सर्वांना चावत सुटलाय, पण अजित पवारांनी त्याला एक इंजेक्शन द्यावं, नाहीतर अजित पवारांचंही कारखानदारीचं जहाज बुडेल. लक्ष्मण हाके यांचा पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल. होय अजितदादा, मी विकृत आहे. मी गावगाड्यातील ओबीसींच्या प्रश्नावर विकृती करतोय असं वाटत असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही आणि तुमच्या काकांनी महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर खाडाखोड केली याचं उत्तर द्या. लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांवर निशाणा. शिंदेंच्या शिवसेनेतील सुजाता शिंगाडेंचा पुन्हा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या अनेकांना पश्चाताप होतोय. पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा दावा. 2019च्या मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं. भास्कर जाधवांकडून खतखत व्यक्त. पक्षामध्ये भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा. आधीच्या नेत्यांनी कधी खासगी कारखाने काढले नाहीत. आज खासगी कारखाने आणि त्यात सहकारातील नेते सहभागी हे महाराष्ट्राचं चित्र आहे. हे चित्र चांगले नाही. सहकाराच्या मुद्द्यावर शरद पवारांकडून चिंता व्यक्त. पुण्यामध्ये पवारांच्या हस्ते सहकार सेतू पुस्तकाचं प्रकाशन. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा मोहरा अखेर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला. महापालिकेमधील काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुखांनी शिंदेंची भेट घेतली. माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे धीर अशफाक आजरेकरही उपस्थित. शारंगधर देशमुख, आजरेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश. विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या. शांत मनानं विचार करून वक्तव्य करा. भागवत यांचा सल्ला. मनसे नेते वैभव खेडेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार. नाराजी व्यक्त केल्यानंतर खेडेकर आज दुपारी 12 वाजता शिवतीर्थवर भेट घेणार. आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात. 50 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात. गृहकर्जाचे हप्ते आणखी कमी होणार. गौण खनिज उत्खननावर असणार ड्रोनचा वॉच. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्वाचा निर्णय. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी होणार फायदा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये तफावत. खासदार गोवाल पाडवी यांची माहिती. एका लाभार्थ्याला 2दा लाभ दिला आहे तर अनेक लाभार्थ्यांना फक्त कागदावरच लाभ मिळाला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची गोवाल पाडवींची माहिती. धुळे शहरामध्ये फवारणीसह फॉगिंग बेटिंग सुरू करा. कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. आमदार अनुप अग्रवाल यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना. शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणामधील 5वा आरोपी भाजप पदाधिकारी असल्याचं समोर. नुकतीच बीडच्या थारूर भाजप तालुका अध्यक्षपदाची मिळाली होती जबाबदारी. भाजप पदाधिकारी संदीप काजगुंडे अद्यापही फरार. पोलिसांकडून शोध सुरू. माझा चेहरा जरा बरा. माझा चेहरा घेऊन पुणे पिंपरीमध्ये निवडणुका लढू. पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. तर राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकमेव उपाय हेच दाखवून द्यायचं आहे दादांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जळगाव उपजिल्हाध्यक्ष विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर. शेकडो कार्यकर्त्यांसह सरपंचांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश होणार. विनोद तराळ हे एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय. नंदुरबारच्या जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये नियुक्तीचे आदेश देण्यासाठी 40,000 रुपये घेतल्याचा आमशा पाडवींचा आरोप. पालकमंत्री
माणिकराव कोकाटेंसमोरच आमशा पाडवींचा आरोप. आमदार विजयकुमार गावितांनीही आरोपांना दुजोरा दिला. पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून पालिकेतील महिला अधिकाऱ्याचा छळ. महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला जाग. 4 महिन्यानंतर महापालिकेनं गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचाराची माहिती उघड केल्यानं माझ्यावर खोटी तक्रार. ओंकार कदम यांची प्रतिक्रिया. हिंगोलीमध्ये अनुसूचित जमाती स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय. आदिवासी समाज बांधवांकडून निर्णयाचं स्वागत. भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगेंकडून निर्णयानंतर फटाक्यांची आतषबाजी. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील साई भक्तांकडून साईबाबा संस्थानला 5 शिल्पांची भेट. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शिल्पांचं अनावरण. अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस प्रतिबंधित बियाण्यांची आवक. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या 8 जणांवर कृषी विभागाची मोठी कारवाई. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. 12 ते 18 जून दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होणार. 29 मे पासून पावसाची उसंत. मात्र 12 जून नंतर पुन्हा एकदा मान्सूनसाठी पोषक स्थिती. सर्वदूर पाऊस पडेल. पुणे हवामान विभागाचा अंदाज. नाशिकमधील देवळ्याच्या दहिवड परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. शाळेचे छताचे पत्रे उडून मोठं नुकसान. झाडं उन्मळून पडली तर छोटी मोठी घरही पडली. नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे रस्त्यावर झाडं कोलमडून पडली. झाडं पडल्यानं वाहतुकीला अडथळा. नंदुरबारमधील तापी आणि नर्मदा नदीच्या काठावर राहणाऱ्यांसाठी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही उपाययोजना नाही. जिल्हा प्रशासनानं पूर रेषेमधील गावांसाठी उपाययोजना कराव्यात. ग्रामस्थांची मागणी. 29 गावांना पूर रेषेचा धोका. रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकरी, मच्छीमार आणि बागायतदारांचं प्रचंड नुकसान. शेकापकडून तातडीच्या नुकसान भरपाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस. अनेक भागामध्ये पेरणीला सुरुवात. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. धुळ्याच्या लांडोर बंगला परिसरामध्ये वन खात्याकडून वृक्षारोपणासह स्वच्छता मोहीम. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम. नंदुरबारमध्ये घरकुलसाठी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पैशांची बँकेकडून परस्पर वसुली. लाभार्थ्यांच्या खात्यातून बँक पैसे कट करत असल्यानं लाभार्थ्यांना अडचण. शासनानं गोरगरिबांना घरकुलासाठी पैसे दिले की बँकांचे कर्ज फेडण्यासाठी नागरिकांचा सवाल. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाकडे केडीएमसीचं दुर्लक्ष. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार देखील न घातल्यानं शिवप्रेमींमध्ये नाराजी. शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पालिकेकडून घाईघाईनं चौकामध्ये विद्युत रोषणाई. बीडच्या धारूरमधील हुतात्मा स्मारकाच्या जागेमध्ये पाण्याची टाकी उभारण्यास विरोध. टाकी इतर ठिकाणी बांधावी. नातेवाईकांसह धारूरकरांचं प्रशासनाला निवेदन. हुतात्म्यांचा अवमान केल्याप्रकरणी नगर परिषदेवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा. अकोल्यामध्ये एमआयएमकडून उमेश पुरी यांच्या पुतळ्याचं दहन. उमेश पुरी यांनी मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात एमआयएम आक्रमक. धुळे जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 12,39,348 पुस्तकांची मागणी. पहिल्या टप्प्यामध्ये 9,05,671 पुस्तकांचे संच प्राप्त. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पुस्तकांचं वितरण. मिठी नदीमधील काढलेला गाळ ठाण्याच्या दिव्यामध्ये टाकल्याचा प्रकार. दिवा परिसरात उघड्यावर नदीतील गाळामुळे परिसरामध्ये उग्रवास. नदीमधील गाळ बाहेर टाकण्याची प्रक्रिया बंद करण्याची मागणी. मिठी नदीमधील गाळ काढण्याचा घोटाळा प्रकरणामधील आरोपी जयेश जोशीला अटींसह जामीन मंजूर. या प्रकरणामध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यामध्ये जोशीला अटक. नंदुरबारच्या वडगाव चिंचपाणी गावामधील शाळा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू. पालक आणि ग्रामस्थांकडून शाळेसाठी इमारतीची मागणी. अद्याप केवळ आश्वासनांचीच मालिका सुरू. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या ग्रामीण भागामधील रस्त्यांची दुरवस्था. रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांचा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा. रस्त्याची दुरुस्ती करत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त. नाशिक पोलिसांचे 1500 अधिकारी कर्मचारी होमगार्ड तैनात. शहरात विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन. परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. पुण्यातून परभणीला आलेल्या 31 वर्षीय डॉक्टरला कोरोना. जिल्हा शासकीय रुग्णालयामधील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह. कल्याणच्या भानुसागर टॉकीज परिसरामधील नागरिकांना कबुतरांचा त्रास. कबुतरांना खाद्य दिल्यामुळे कबुतरांची संख्या परिसरात वाढली. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका निर्माण. नाशिक पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढली. शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाई. रहिवासी परिसर बाजारपेठांमधून गुन्हेगारांची धिंड. बारामतीच्या प्रगतीनगरमध्ये एका घरामध्ये साप शिरल्याची घटना. सुदैवानं सर्पमित्र आदित्य पारखेंनी सापाला सुरक्षित ठिकाणी सोडलं. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला. अहिल्यानगरच्या राहतामध्ये मांगूर माशांची तस्करी करणारा ट्रक पकडला. पोलिसांनी हजारो किलो मासे नष्ट केले. या प्रकरणी दोघांना अटक. नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये पोलीस असल्याचं सांगून एटीएम लुटून पसार. दरोडेखोरांनी 31 लाख लुटले. पोलिसांनी 8 जणांना घेतलं ताब्यात. नागपुरात वकील महिलेला लग्नाचा आमिष दाखवत फसवणूक. आरोपीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. आरोपीला मुंबईतून अटक. पुण्यामध्ये महिलेची ओढणीनं गळा आवळून खून. महिलेला दिलेले उसने पैसे न दिल्यानं खून केल्याची माहिती. आरोपीला अटक. नितीन पंडित असं आरोपीचं नाव. शहरामध्ये सेवानिवृत्त पोलिसाचा बॅडमिंटन खेळताना हार्ट अटॅकनं मृत्यू. मृत्यूमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
मीरा भाईंदरमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. आरोपीला 216 नोटांसह अटक. दोघेही पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचं समोर. संत मुक्ताबाईंच्या पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान. विठ्ठलाच्या भेटीसाठी मुक्ताईनगरच्या कोथळीमधून संत मुक्ताबाईंची पालखी मार्गस्थ. मुंबई मनपाचा वातावरणीय अर्थसंकल्प गुरुवारी सादर. वातावरणीय अर्थसंकल्पासाठी 20,000 कोटींची तरतूद. नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा सौदा करणाऱ्या संस्था चालकाला घेतलं ताब्यात. भंडारा इथून केली अटक. बांगलादेशमध्ये एप्रिल 2024 मध्ये सार्वजनिक निवडणुका होणार. बांगलादेश सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस यांचे देशाला संबोधन. ईद उल अझाच्या पूर्वसंध्येला मोहम्मद युनुस यांची घोषणा.